नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्री गुरुदेव दत्त यांची टिपक्यामध्ये रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 7 असे आडवे टिपके करून घेतले आहे. पुन्हा त्याखाली हा एक टिपका सोडून त्याच्या खाली आणखी एक लाईन करून घेतलेली आहे. पुन्हा दोन्हीकडून एक एक टिपका सोडून पुन्हा खाली असे 3 टिपके करून घेतलेले आहे. पुन्हा हे दोन्हीकडून एक एक सोडून त्यामध्ये खाली एक टिपका आलेला आहे. याच पद्धतीने वरतीही मी तसेच टिपके करून घेतलेले आहेत. आता या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईन करणार आहे. सर्वप्रथम आपण या 3 टिपक्यांना असे जॉईन करूया. टिपक्याच्या खालून अशी मी आडवी लाईन घेणार आहे, अशी थोडीशी. त्यानंतर असे चेहऱ्याच्या शेपमध्ये आकारामध्ये या टिपक्याला मी जॉईन करून घेते. अशा पद्धतीने आता या टिपक्याला एक मी अशा पद्धतीने जॉईन करून घेते. आता पुन्हा इकडे आता वरती मी त्यांच्या जटा काढून घेणार आहे. त्यासाठी या टिपक्याच्या खाली मी असा एक राऊंड शेप करून घेते. त्यानंतर त्यापेक्षा थोडासा छोटा आणि वरती अशा प्रकारे. आता इथे मी पुन्हा यांच्या जटा अशा करून घेणार आहे. आता यामध्ये मी स्किन कलर टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने यामध्ये मी स्किन कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी डोळ्याचा आकार काढून घेते. आता यामध्ये मी व्हाईट कलर भरून घेते. असा डॉट मी यामध्ये देऊन घेणार आहे. आता इथे मी गंध काढून घेणार आहे. इथे असा नाकाचा आकार मी इथे करून घेणार आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर ओठ,
अशी ब्लॅक कलरने थोडीशी त्यामध्ये मी अशी लाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे मी नाक व डोळे असे काढून घेतलेले आहेत. आता इथे महेश यांच्या जटेमध्ये आपण गंगा काढून घेऊया. अशी असते. आता रुद्राक्षाचे इथे मी वरती रुद्राक्षाचे मणी मी इथे जटेवरती काढून घेणार आहे. त्यासाठी इथे मी ब्राऊन कलर वापरलेला आहे. आता मध्ये थोडासा ऑरेंज कलर मी टाकून घेते. अशा पद्धतीने ते त्यांची कुंडल मी अशी काढून घेणार आहे. आता इथून असं या शेप मध्ये मी त्याला अशा जोडणार आहे. अशा प्रकारे इथे मी स्किन कलर अशा पद्धतीने टाकून घेणार आहे. आता इथे मी त्यांचे कानातले कुंडल काढून घेते. पुन्हा इथे रुद्राक्षाचे मी अशी माळ काढून घेणार आहे. त्यानंतर थोडासा ऑरेंज कलर मी त्यामध्ये टाकणार आहे. आता आणखी इथेही मी रुद्राक्षाची अशी माळ तयार करणार आहे. नंतर ऑरेंज कलर मी असे टाकून घेते. अशा पद्धतीने आता इथे मी असे हार, फुलांचा हार असा रांगोळीने तयार करून घेणार आहे. असा व्हाईट कलर मी अगोदर टाकून घेते. त्यानंतर ग्रीन कलर. आता ग्रीन कलरने इथे मी अशा उभ्या लाईनीच्या आकारामध्ये काढून घेणार आहे थोडस. त्यानंतर पिंक कलर इथे मी
टाकणार आहे. पुन्हा ग्रीन कलर मी इथे अशा पद्धतीने टाकून घेते. नंतर व्हाईट कलरने अशा प्रकारे डिझाईन करून घेते. पुन्हा सेम पद्धतीने इकडेही मी असा हार तयार करून घेते. अशा प्रकारे आता इथे मी असा स्किन कलर टाकून घेणार आहे. आता या 2 टिपक्यांना मी असे फ्लावरचा आकार देणार आहे. पिंक कलर मध्ये मी टाकून घेते. त्यानंतर ग्रीन कलर अशा पद्धतीने याला असे बोटाच्या साहाय्याने ओढून घेते. मध्ये हा ग्रीन कलर मी टाकत आहे. त्यानंतर पिंक कलर सेम पद्धतीने इकडेही मी असेच फ्लावर तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही दत्तात्रय गुरुदेव दत्त यांची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.